माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये कल्पनाकडे एक अर्ज आला होता. त्या अर्जात गेल्या वर्षी शासनाकडून ग्रामपंचायतीला एकूण मिळालेली रक्कम आणि त्या पैशातून झालेली विकास कामं आणि एकूण खर्चाची रक्कम याची माहिती मागितली होती. ती माहिती 30 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असल्यानं कल्पना केलेल्या कामांच्या फाईल्स पुढ्यात घेऊन माहिती तयार करत होती. हल्ली लोकांपर्यंत माहितीचा अधिकार पोहोचल्यानं ग्रामपंचायतीला वेठीला धरण्यासाठी लोक कोणतीही माहिती मागत. विहित नमुन्यात अर्ज लिहित आणि त्यावर 10 रुपयाचा कोर्स स्टॅम्प लावून ग्रामपंचायतीकडे पाठवून देत. त्या अर्जाची माहिती तयार करण्यासाठी कल्पनाचा नाहक वेळ जात असे. माहितीची गरज असो किंवा नसो, लोक माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतीकडे अर्ज पाठवतच होते. कल्पना माहिती तयार करण्यात मग्न असताना तिच्या कानांवर मोटारसायकलचा आवाज पडला. तिने आवाजाच्या दिशेनं चमकून पाहिलं. जांभूळगाव ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी विस्तार अधिकारी जोगदंड त्यांच्या नवीन राजदूत मोटरसायकलवर बसून आले होते. त्यांनी फणसाच्या झाडाखाली सावलीत मोटरसायकल लावली आणि ते चालत ग्रामपंचायत कार्यालयात आले. कल्पना खुर्चीतनं उठली आणि त्यांना अदबीनं नमस्कार भाऊसाहेब म्हणाली. तिने केलेला नमस्कार त्यांनी स्वीकारला नाही. ते रुबाबात तिच्या खुर्चीत पंख्याचा वारा खात बसले. कल्पनानं भांड्यात पाणी ओतून त्यांना प्यायला दिलं. पाणी पिऊन जोगदंडाने तिला विचारलं, शौचालयांची काय प्रगती आहे? भाऊसाहेब, गेल्या आठवड्यात 15 शौचालयं अपुरी होती. त्यांचं काम जवळजवळ पूर्ण होत आलंय. बाकीच्या शौचालयांची कामं कधी करणार आहेस तू? हे काम पूर्ण झालं की मी ते काम हातात घेणार आहे. जोगदंड शर्टाचं वरचं बटण काढून पंख्याची हवा खायला लागले. कल्पनाला ते आवडलं नाही, पण ती बोलली नाही काही. तिच्याकडे मान वळवून बघत जोगदंडाने तिला विचारलं, साळवी, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आता तालुक्यात सुरू आहे, याची तुला काही कल्पना आहे का? हो आहे. मग ग्रामपंचायतीच्या सभोवार जो पालापाचोळा पडलाय तो कोणी स्वच्छ करायचा? तुला मीटिंगमध्ये सूचना देऊन सुद्धा तुझ्या कामात काही प्रगती होत नाहीये. भाऊसाहेब, शिपाई 2-3 दिवस आलेला नाहीये. तो आला की मी लगेच त्याच्याकडनं पालापाचोळा गोळा करायला लावते. शिपाई 2-3 दिवस आला नाही हे तू मला सांगू नको. तू काल नोकरीला लागलेला नाही आहेस. या नोकरीत तुला आता वर्ष होऊन गेलंय. पुढच्या आठवड्यात जिल्ह्याची कमिटी प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देणार आहे. गावात कमिटीला कुठे अस्वच्छता दिसली की तुझ्यावर लगेच कडक कारवाई होईल, कळलं? हो. नुसतं हो म्हणून चालणार नाही, काम दिसायला पाहिजे. कल्पनाला त्यांच्याशी काय बोलावं हे काही कळेना. त्यांच्यासमोर ती अगतिक असहाय्यपणे उभी होती. ग्रामपंचायतीत ती दिवसभर मरमर काम करत असे. एक दिवस सुद्धा ती कधी विश्रांती घेत नव्हती. घरी वेळ जात नाही म्हणून ती सुट्टीत सुद्धा ऑफिसमध्ये येऊन काम करत बसे. तिच्यासमोर प्रचंड काम होतं. एकाच वेळी ती सगळी कामं पूर्ण करू शकत नव्हती. काही ना काही काम शिल्लक राहतच असे. जोगदंड भाऊसाहेबांना तिच्या अडचणी ठाऊक होत्या, तरीही ते तिला उलटसुलट प्रश्न विचारत होते. BDO साहेबांचा चमचा म्हणून जोगदंड भाऊसाहेबांची संपूर्ण तालुक्यात ख्याती होती. मोठ्या साहेबांची मर्जी सांभाळण्यासाठी ते त्यांना किमती वस्तू भेट देत, दारूच्या मटणाच्या पार्ट्या देत. ग्रामसेवकांच्याकडून पैसा उकळून ते साहेबांच्या सोबत जीवाची मुंबई करत. जोगदंड मनात विचार करत होते की या ग्रामपंचायतीत सावंत ग्रामसेवक होते तेव्हा तो दारू मटण खायला घालायचा, जाताना पैशाचं पाकिट हातात ठेवायचा. त्यामुळे फिरतीचा दिवस निदान सार्थकी लागायचा. हिचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. थोड्या वेळानं जोगदंड गंभीर आवाजात तिला म्हणाले, मला तुझ्या ग्रामपंचायत दप्तराची पाहणी करायची आहे. त्यांच्या राकट चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलत नव्हती. कल्पना मनात विचार करत होती की हा माणसाच्या जन्माला येण्यापेक्षा राक्षसाच्या जन्माला आला असता तर निदान राक्षस कुळाचा उद्धार झाला असता. याच्या पोटात काळीज घालायला जणू परमेश्वर विसरून गेलेला असावा. त्याशिवाय तो आपल्याला असा त्रास देऊ शकणार नाही. त्यांचे सगळे प्रताप कल्पनाच्या कानावर होते. एखादा ग्रामसेवक त्याला दाद देत नसेल तर तो लोकप्रतिनिधींना हाताशी धरून त्याला त्रास द्यायचा.
त्याच्या ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करायचा, त्यातल्या त्रुटी BDO साहेबांच्या नजरेला आणून द्यायचा. तालुक्यात काही ग्रामसेवक अत्यंत प्रामाणिकपणे काम करत. BDO साहेब त्यांना 4 हात दूर ठेवत. जो कोणी त्यांचा फायदा करून दे अशा लबाड ग्रामसेवकांची साहेब नेहमी पाठराखण करत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी कशी संपादन करायची याचा अनुभव कल्पनाला शून्य होता, त्यामुळे तिला त्रासाला सामोरं जावं लागत होतं. तिने निराश मनानं दप्तराचं कपाट उघडलं आणि एक एक कागद काढून ती तपासणीसाठी जोगदंडांच्या पुढ्यात ठेवायला लागली. तिने पुढ्यात ठेवलेले कागद तपासून ते तिच्याकडे रागानं बघत म्हणाले, साळवी, हे कोटेशन बोगस आहे. प्लास्टिकच्या खुर्च्या आणि गोदरेजच्या कपाटाची एवढी किंमत होऊ शकत नाही. भाऊसाहेब, कोटेशन बोगस नाही आहे. तुम्हाला शिकवतेस का? मी काय आज नोकरी करतोय? ग्रामपंचायतीचा अनाठाई पैसा खर्च केलास म्हणून मी तुझ्यावर अफरातफरीचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू शकतो. त्यांचे शब्द ऐकून कल्पना भांबावून गेली. तिच्या पोटातच भीतीनं गोळा आला. काम कसं करावं हे तिला कळेना, कारण कसंही काम केलं तरी दोषाची धरी तीच. ती पुन्हा धीर करून त्यांना म्हणाली, भाऊसाहेब, गोदरेज कपाट आणि खुर्च्या खरेदी करताना माझ्यासोबत गावचे उपसरपंच आणि महिला सदस्य होत्या. आपण त्यांना विचारून खात्री करून घेऊ शकता. तू एक लक्षात ठेव ग, ग्रामपंचायतीच्या कुठल्याही आर्थिक व्यवहाराला सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य जबाबदार नसतात. आर्थिक व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवकाची असते. आपली काही एक चूक नसताना हा माणूस आपल्याला या प्रकरणामध्ये गोवणार, तिची आता पूर्ण खात्री झाली. ती अगतिकपणे त्यांच्याकडे बघायला लागली. मासा गळाला लागलाय हे एव्हाना जोगदंडांच्या लक्षात आलं होतं. तिच्यावर उपकार केल्याप्रमाणे ते तिला खालच्या आवाजात म्हणाले, ही तुझी पहिली चूक आहे, त्यामुळे मी प्रकरण पुढे वाढवणार नाही, पण पुन्हा अशी चूक करू नकोस. त्यांचे शब्द ऐकून तिचा जीव भांड्यात पडला. तिने सुटकेचा निश्वास टाकला. ती मोकळा श्वास घेते न घेते तो पावेत जोगदंड तिच्याकडे पैशाची मागणी करत म्हणाले, साळवी, येत्या 20 तारखेला जिल्हा परिषद संत गाडगे बाबा स्वच्छता कमिटी तालुका पंचायत समिती कार्यालयात येणार आहे. त्यांच्या जेवणासाठी प्रत्येक ग्रामसेवकानं ₹300 वर्गणी काढली आहे. तू तुझे ₹300 दे. भाऊसाहेब, माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, मी नंतर देईन. नंतर नाही, आत्ता दे. कल्पनाला विचार करण्यासाठी वेळच मिळाला नाही. आत्ता आपण त्याला पैसे दिले नाहीत तर तो नक्की आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवेल. तिच्याकडे घरपट्टी, नळपट्टी वसूल केलेली रक्कम होती. तिने पर्स उघडून त्यातल्या 3 100च्या कोऱ्या करकरीत नोटा काढून त्यांच्या हातात दिल्या. नोटा खिशात ठेवून जोगदंड जाण्यासाठी खुर्चीतनं उठून उभे राहिले. दरवाजाकडे मोर्चा वळवत ते तिला पुन्हा सूचना करत म्हणाले, साळवी, तुझ्याकडे आता बरीच विकासाची कामं चालू आहेत. मला विचारल्याशिवाय लगेच कोणाला चेक सोडायचा नाही. तुला हे सांगायला मला BDO साहेबांनी मुद्दाम सांगितलंय. तू अजून नवीन आहेस. ठेकेदार हातात चेक घेतल्यानंतर पुन्हा तोंड दाखवत नाही. साहेबांना तालुका सांभाळायला लागतो. लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळावी लागते, त्यासाठी पैसा लागतो. जोगदंडाची भाषा कल्पनाला काही समजेना. ती भांबवून त्यांच्याकडे बघायला लागली. त्यांचे शब्द ऐकून तिचं डोकं गरगरायला लागलं होतं. किती उत्साहानं ती नोकरी करण्यासाठी घरातनं बाहेर पडली होती. इथे येऊन तिला तिची फसगत झाल्यासारखं वाटायला लागलं. जगाचं भयानक रूप ती डोळ्यांनी बघत होती आणि विकासाच्या नावाखाली स्वार्थ साधणारी माणसं ती जवळून पाहत होती. ती संतापानं नुसती खदखदत होती. जोगदंड मोटरसायकलला किक मारून तालुक्याला निघून गेले. त्यांच्या दिशेनं बघत कल्पना रागानं पचकन थुंकली. मोटरसायकल निघून गेल्यावर बाळू तनतनत ग्रामपंचायत कार्यालयात आला. रिकाम्या प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसत तो मोठ्याने कल्पनाला म्हणाला, मॅडम, मी उद्यापासून एकटा म्हणून कोणाकडे वसुलीला जाणार नाही. तुम्ही माझ्या संकट वसुलीला चला. लोक काय म्हणतात ते तुम्ही स्वतःच्या कानाने ऐका. बाळूमामा, काय झालंय ते मला आधी सांगा बरं. काम करण्यापेक्षा त्याचा कांगावा कसा करायचा हे कुणीही बाळूकडनं शिकून घ्यावं. कल्पनाला सुद्धा आता ते ठाऊक झालं होतं.
बाळू तिला लोकांच्या तक्रारी सांगत म्हणला, मॅडम अहो मी किती तंगडतोड करू. आईला त्यांच्या कोणी बी कन्वटीचा पैसा काढाय तयार नाही. कोण म्हणतं उद्या देतो, कोण म्हणतं परवा हापिसात आणून देतो. अहो एकेकाच्या घराला चक्रा मारून मारून माझ्या पायाला फोड आलं बघा. अहो वाटेला मुरमाचं खडं राहिले नाहीत. दारवा मटण खायला त्यांच्याकडं पैसे आहेत बघा. कल्पनानं त्याचं बोलणं फार गंभीरपणे ऐकून घेतलं नाही. ती त्याला तिची अडचण सांगत म्हणाली, बाळूमामा मला ऑफिसमध्ये सुद्धा कामं असतात. मी तुमच्याबरोबर वसुलीला फिरले तर ऑफिसमध्ये कोण काम करेल. तुम्ही म्हणत असाल तर मी येईन उद्या तुमच्याबरोबर वसुलीला. पण उद्या माना कामावर यायला जमणार नाही. आधी तुम्हास निसपष्ट सांगतो. का बरं? गेल्या साली लगीन झालेली माझी लेक बालनपानासाठी माहेरी आली. उद्या मला तिला घेऊन तपासायला जायचे सरकारी दवाखान्यात डॉक्टरकडं. तेव्हा मला उद्या राजा. बाळूमामा हो तिची आई जाईल की तिच्याबरोबर? मॅडम तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण माझी माघारीन मुलकाची आलशी आहे. तिला तिच्या घरातली कामं नाही होत, मग ती लेकीला घेऊन केव्हा दवाखान्यात जायची. मग आपण परवा वसुलीला जाऊ. परवा सुधीक जमणार नाही मला. परवा माझा जावई घरी येणार आहे. मी घरात नसलो की तो लगेच माझ्या लेकीला म्हणून दावल मी घरी येणार म्हणून सासरा कामावर गेला. माझ्या पोरीला नंतर तो ताराच देईन हो. त्याचा नन्नाचा पाढा ऐकून कल्पनाला त्याचा राग आला. तिला कधी कोणाला तोडून बोलणं जमायचं नाही. त्याचा फायदा बाळू घेत होता. बाळू आढ्याकडे पाहत तळहातावर सावकाश तंबाखू मळायला लागला. त्याचं सगळं लक्ष त्याच्या घराकडे होतं. कधी एकदा आपली इथनं सुटका होतीये आणि आपण घरी जातोय असं त्याला वाटत होतं. बाळूकडे रेड्यांचा नांगर होता. त्याच्याशिवाय अवघ्या पंचक्रोशीत कुणाकडेही रेड्यांचा नांगर नव्हता. यंदा त्याला ते रेडे विकून टाकायचे होते आणि घाटी बैलांची जोडी घ्यायची होती. बाळू गावात वसुलीसाठी फिरायला लागला की हमखास घाटी बैलांची चौकशी करायचा. बाळू उत्तम बैल पारखी होता. एखादा बैल पाहून तो लगेच ओळखायचा की तो नांगराच्या कामात उपयोगी आहे किंवा नाही. गावात एखाद्याला नांगरासाठी नवीन बैल घ्यायचा असेल तर तो बाळूला सोबत घेतल्याशिवाय जायचा नाही. बाळू बैल पारखी म्हणून अवघ्या पंचक्रोशीत नावाजलेला होता. उभ्या असलेल्या बैलावर त्याने नुसती थाप मारली तरी तो त्या बैलाचे गुण अवगुण ओळखून सांगायचा. बैलाचे दात बघून त्याचं तो बिनचूक वय सांगायचा. बशा बैलाला तो लांबून ओळखायचा. अशा एक ना अनेक कला बाळूच्या अंगात होत्या. वेळ येईल तेव्हा तो त्याच्या अंगातल्या कलेचा उपयोग करत असे. बाळू पंढरपूरच्या विठोबाचा भक्त होता. वर्षातून एकदा तरी तो पंढरपूरची वारी करायचा. वारी करण्यासाठी तो वर्षभर थोडे थोडे पैसे जमा करायचा. चवड मिळेल तेव्हा तो वड, मुकुंद किंवा आंबवणे या झाडांची पानं तोडून एका मोठ्या हाऱ्यात घेऊन तो घरी यायचा. घरात बसून तो पानांच्या पत्रावळ्या तयार करायचा. गावात लग्न कार्य, साखरपुडा किंवा मैताच्या कार्याला लोक त्याच्याकडनं त्या पत्रावळ्या विकत घेत असत. घरात असेल तेव्हा तो कधी स्वस्थ बसायचा नाही. लोक त्याच्याकडनं त्या पत्रावळ्या विकत घेत. ग्रामपंचायत कार्यालयात आला की तो टंगळमंगळ करी. कल्पना त्याला कधी काही बोलली तर तो लगेच नोकरी सोडून द्यायची तिच्यासमोर वार्ता करायचा. मळलेली तंबाखू अलगद दाढेखाली ठेवून बाळू घोगऱ्या आवाजात कल्पनाला म्हणाला, मॅडम तुम्ही मला 2 महिन्याचा पगार अजून दिला नाही, तेव्हा मी खाऊ काय? बाळूमामा तुमचा पगार द्यायला ग्रामपंचायतीकडे पैसा शिल्लक नाही आहे. पाणी कामगारांचा सुद्धा अजून 2 महिन्यांचा पगार द्यायचा आहे. मग माझी बायको मुलं कशी जगतील? तुम्ही वाईचमाना सांगा. तुम्ही वसुली करा, मी लगेच तुमचा पगार देते. मॅडम तुम्हाला मी आता स्पष्ट सांगतो, या 2 दिवसात मला पगार पाहिजे, नाही तर मी कामावर येणार नाही. तुम्ही खुशाल दुसरा शिपाई भरती करा. माईला एकटं उन्हातानात वनवन करत फिरायचं आणि पगाराच्या नावानं बॉम्ब. कुणाच्या बापानं हे असले धंदे मला करायला सांगितले? बाळूमामा तुमचा फक्त 2 महिन्याचाच पगार राहिलाय. मॅडम तुम्ही वाईच विचार करा. उद्या मी माझ्या लेकीला घेऊन दवाखान्यात गेलो तर डॉक्टरला द्यायला माझ्याकडं पैसा नको का? मला तुमची अडचण कळतीये. थोड्या दिवसात मी तुम्हाला तुमचा पगार देते. कल्पना त्याची समजूत काढत होती. तो नोकरी सोडून गेल्यावर एवढ्या कमी पैशात दुसरा कोणी नोकरी करायला लगेच तयार होणार नाही हे तिला ठाऊक होतं. म्हणून ती त्याला अंजारत गोंजारत होती.
बाळू नोकरी सोडून द्यायचं, फक्त नाटक करायचा. खरं तर त्याला ग्रामपंचायतीची घराजवळची नोकरी मुळीच सोडायची नव्हती. त्यामुळे तोही जास्त ताणून धरत नसे. गेल्या महिन्यात 12 तारखेला गावातल्या स्ट्रीट लाईटचं उद्घाटन तालुक्याच्या आमदारांच्या हस्ते दणक्यात पार पडलं. लाडू जिलेबीच्या पंक्ती उठल्या. त्याचा खर्च स्वतः बापूंनी केला. कुणाकडे एका नव्या पैशाची सुद्धा वर्गणी त्यांनी मागितली नाही. उद्घाटनाच्या बातम्या आणि फोटो स्थानिक सर्व पेपरात छापून आल्यावर बापूंना धन्य धन्य झाल्यासारखं वाटायला लागलं. लोक रात्रीच्या वेळी हातात कंदील किंवा विजेरी घेऊन बाहेर पडत. आता त्यांना गरज त्याची उरलेली नव्हती. लाईटच्या उजेडानं संपूर्ण गाव उजळून निघाला होता. रस्त्यावरून कोण येतोय जातंय हे लांबून पाहून कळत होतं. गावातले सगळे दिवे विद्युत दिव्यांनी उजळून गेलेले होते. बापूमुळं आपल्या गावची सुधारणा झाली असं लोक बोलल्यावर बापू मनात खुश होत होते. नव्याचे 9 दिवस झाल्यावर गावातल्या स्ट्रीट लाईटला कोणाची तरी दृष्ट लागली आणि रस्त्यावर लावलेला एक एक दिवा बघता बघता गायब व्हायला लागला. रात्रीच्या वेळी लोक डोक्यावर कांबळे घेऊन लाईटीच्या खांबावर चढत आणि लावलेला बल्ब काढून घरी घेऊन जात. या बल्ब चोरी प्रकरणाला ग्रामपंचायत पुरती वैतागून गेली होती. रोज कोणी ना कोणी आमच्या रस्त्यावर बल्ब नाही म्हणून ग्रामपंचायतीत बल्ब मागायला येत. कल्पना बाळूला वैतागून म्हणाली, बाळू मामा, रस्त्यावर लावलेले बल्ब चोरीला जातात, त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा ना. तिचं बोलणं ऐकून बाळू छदमीपणे गालात हसला. रस्त्यावर लावलेले बल्ब कोण चोरून नेतं याची त्याला खडानखडा माहिती होती. दाढीचे खुंट बोटांनी खाजवत तो म्हणाला, मॅडम, मराठीत एक म्हण आहे, फुकाचं गावलं न बापले का धावलं. गावात चांगली चांगली माणसं दिकून रस्त्यावर लावलेला बल्ब काढून घरी नेतात. मी त्यांची तुम्हाला नावं सांगितली ना, तर ते लोक उद्यापासनं मना गावात फिरू देणार नाहीत. सगळ्यात हा बाबल्या पक्का चोर आहे. तो बल्ब काढतो, दारूवाल्याला नेऊन देतो आणि त्याची दारू पितो. कल्पना त्याला म्हणाली, मी आता ठरवून टाकलंय की यापुढे तालुक्यातून नवीन बल्ब विकत आणायचे नाहीत. गाव अंधारात बुडाला तरी चालेल. मॅडम, मी बी तुम्हाला तेच सांगणार होतो बघा. आपण बल्ब विकत आणायचं आणि या रांडच्याने ते काढून घरला घेऊन जायचं. कुणाच्या बापानं आपल्याला हे असले धंदे करायला सांगितले? रांडेचे अंधारात धडपडून मरतीन, नाही तर एखादा जनजनावर त्यासनी डसल तवा त्यासनी कळून येईल. तवर काय त्यांच्या ध्यानात येणार नाही. आणखीन एक गोष्ट तुमच्या कानावर आली का? नाही नाही नाही, खरंच मला काही कल्पना नाही आहे. अहो मॅडम, ते देऊलवाडीची माणसं लय बाजीन देत बघा. ते नलाचं कॉक काढून भांगारवाल्याला नेऊन विकतात. मग पाणी कामगारांना त्यावर लक्ष ठेवायला सांगायला पाहिजे. मॅडम, तुम्हाला ठाव नाही म्हणजे कमाल आहे. अहो कुंपण शेत खातोय. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते सांगा. मॅडम, पाणी कामगार देखून त्या चोरसनी सामील आहेत. हिरी कोण कॉक काढून येतील? पंचायत खड्ड्यात गेली तरी त्यासनी त्याचं काय नाही बघा सुखदुःख. एकेकाची कुंडली मी तुमच्या मागं मोरं बघणार नाही. तुम्हाला हे समजत ठाव असाय पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. समद्याच्या बुडाखाली काळूक आहे बघा. तेव्हा ना कल्पनाच्या ध्यानात सगळा प्रकार आला होता. मीटिंगमध्ये हा विषय घेऊन त्याचा काही उपयोग होईल असं तिला मुळीच वाटेना. ती मनातल्या मनात थोडा वेळ अस्वस्थ झाली. बाळू बसलेल्या जागेवरनं उठला आणि बाहेर जाऊन त्यांनी तोंडातली तंबाखूची पिचकारी जमिनीवर सोडली. तो पुन्हा आत आला आणि प्लॅस्टिकच्या नवीन खुर्चीत बसत तिला म्हणला, मॅडम, माझ्या डोसक्यात एक जाकास कल्पना आली. मग बघा, पुनिंदा कोणी पंचायतीच्या वस्तूकला हात लावणार नाही. शुंठी वाचून खोकला जातोय. सांगा. मॅडम, आपण असं करायचं, गावदेवीच्या मोहर गुरुवाकडनं गारानं घालून नारोळ ठेवायचा आणि तो नारोळ समद्या गावातल्या लोकांना उचलायला लावायचा. जो कोणी पंचायतीची चोरी करत असन तो नारोळ उचलणार नाही. अहो गावदेवीचं पाणी लय कडक आहे. लगेच हाग वग सुरू होती. तो माणूस गचाकलाच पाहिजे. कायमचा बंदोबस्त होतोय बघा. त्याचा तो जालिम उपाय ऐकून कल्पनाच्या अंगावर भीतीनं सरकन काटा उभा राहिला. रोग परवडला पण त्यावर उपाय नको असं तिला वाटायला लागलं. कल्पना या गोष्टीला उद्युक्त व्हावी म्हणून बाळू तिला पुढे सांगायला लागला, गावातले लोक गावदेवीला वचकू नयेत.
तुम्हाला सांगतो, काशा भोवडानं 5 वर्षाच्या आधी दसऱ्याच्या सणाला देवीच्या देवळात जाऊन तिच्या दागिन्याची चोरी केली. त्या चोरीचा शोध कुणाला लागला नाही. पण थोड्या दिवसानं काशाची बायको रानात लाकडं आणायला गेली, तेव्हा कांडर चावून मेली. तिचं कार्य व्हायच्या आत त्याचा लगीन झालेला पोरगा मुंबईला रेल्वे खाली गावला. आता तो काशा येडा दिवाना होऊन गावात फिरतोय. देवीची चोरी पचली नाही त्याला. त्याच्या वंशाचा ती बी सुधीक गावात ठेवणार नाही. तिचं पाणी लय कडक. भाळूमामा, सरकारी कामात आपल्याला असं काहीही करता येत नाही. कल्पनानं त्याला स्पष्टपणे सांगून टाकलं. कल्पनानं त्यातनं अंग काढून घेतल्यामुळे बाळू मनात खट्टू झाला. त्याला गावातल्या चोरांना चांगली अद्दल घडवायची होती. ही बाई काही कामाची नाही, हिला उगाच आपण घसाफोड करून सांगितलं असं त्याला वाटायला लागलं. कल्पना गावात आल्यापासून रोज बघत होती की लोक छोट्या छोट्या गोष्टीसाठी देवळात जाऊन नारळ देत, कळा लावत, देवापुढे गारणं घालीत, अंगारा धुपारा करत, भक्ताकडे जाऊन जाप कर्मकांड करत. संध्याकाळ झाली होती. आता उन्हाची तिरीप कमी झाली होती. वाऱ्यानं रस्त्यावरची तांबडी माती उडून जात होती. एक प्रसन्न संध्याकाळ गावात सोनपावलांनी उतरत होती. बाळू बसलेल्या खुर्चीत चुळबुळ करत होता. शेवटी त्याला राहवलं नाही. तो उठून उभा राहिला आणि कल्पनाला म्हणाला, मॅडम, आता सांजावलंय, जात्यो घराला, गुरासनी चारा पाणी बघाय हवं. बाळूमामा, शुक्रवारी आपण गावात वसुलीसाठी फिरायचंय. आता जाऊ का? बरं, या तुम्ही. बाळू गाणं गुणगुणत ग्रामपंचायतीची पायरी उतरून रस्त्याला लागला. तो गेल्यानंतर कल्पना बराच वेळ एकटीच ऑफिसमध्ये काम करत बसलेली होती. श्रोते हो, हा होता भाग 12वा, भाग 13वा रामचंद्र नलावडे लिखित झुंबड या कादंबरीचा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.